महोदय, अध्यक्ष महोदय धन्यवाद. 2025-26 वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्याची मला संधी दिल्याबद्दल. अध्यक्ष महोदय, अन्न व नागरी पुरवठा विभाग, बाब क्रमांक 91, पान क्रमांक 67. अध्यक्ष महोदय, मी आज राज्यातील अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या कार्यपद्धतीकडे सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. हा विभाग विशेषतः आपले गरीब असेल, शेतकरी असेल, कामगार असेल या वर्गाशी अतिशय निगडीत आहे. परंतु दुर्दैवाने या विभागाकडे मोठ्या अडचणींना या विभागाला सामोरे जावं लागतंय. अध्यक्ष महोदय, राज्यातील आर्थिक ताणामुळे अनेक अन्न वितरण योजना मर्यादित करण्यात आल्या, स्थगित ठेवण्यात आल्यात. स्वस्त धान्य तसेच विशेष सण किट योजनेवर परिणाम झाल्याने लाखो गरीब कुटुंबाचे संरक्षण यामुळे कमी झाले. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या उत्पादन खरेदीबाबत देयके वेळेवर मिळत नाही. धान्य व इतर पिकाच्या खरेदी प्रक्रियेत विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. यामुळे बाजारातील दर अस्थिर होतात आणि पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम होतोय. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये अपात्र लाभार्थी, बनावट रेशन कार्ड वितरणातील अनियमितता यासारख्या समस्या अजूनही कायम आहेत. पारदर्शकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर व कठोर पडताळणी होणं अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, साठवणूक व वाहतूक व्यवस्थेतील त्रुटीमुळे अन्नधान्याचे नुकसान होतंय. ग्रामीण भागात पुरेशा गोदामाची कमतरता यामुळे सरकारी खर्च वाढतोय, लाभार्थ्यांपर्यंत धान्य उशिरा जातंय. अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये शिवभोजनचं एक दुकानाची तक्रार आल्यामुळे ते बंद करण्यात आलं होतं आणि त्याचा नवीन प्रस्ताव दिला होता, परंतु तो सुद्धा अजून प्रलंबित आहे. तो जर झाला तर चांगल्या पद्धतीने राहील. अध्यक्ष महोदय, हा विषय केवळ प्रशासनाचा नसून तो जनतेच्या अन्न सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे मी सरकारला विनंती करतो, रेशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शी करावी. 40% कर्मचारी अधिकारी कमतरता आहे, ते रिक्त पदे तत्काळ भरावे. रेशन कार्ड मध्ये नावं कमी करणे, जास्त करणे, पत्ता बदलणे या प्रक्रिया अतिशय संत गतीने सुरू आहेत, त्या प्रभावीपणे राबवा अशी मी विनंती करेल. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य विभाग, पुष्ट क्रमांक 91, बाब क्रमांक 126. आरोग्याचा तसं बघितला तर प्रत्येकाचा हा मूलभूत हक्क सुद्धा आहे, अधिकार सुद्धा आहे. प्रत्येकाला आरोग्याच्या सोयी सुविधा मिळायला पाहिजे. माझ्या संगमनेर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय गुलेवाडी याचं श्रेणीवर्धन, चन्नापुरी, धांदरफळ, खुर्द, तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय मंजूर करणे, तसेच कॉटेज हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय येथे 100 खाटांचं रुग्णालय मंजूर करणे इत्यादी बाबी प्रलंबित आहे. अध्यक्ष महोदय, नवीन कामं निधी अभावी संतपणे सुरू आहे, परंतु जे कामं मंजूर आहेत ते सुद्धा सुरू होत नाहीये. माझ्या संगमनेर येथे उपजिल्हा रुग्णालय गुलेवाडीचं 2 वर्षापासून काम सुरू ठेकेदार करत नाहीये, त्यामुळे त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं. तसेच अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर विषय आरोग्याचा, डायलिसिस सुविधा जी दिली जाते त्यासाठी जे रुग्ण आहेत ते ब्लड बँकेतून रक्त घेत असतात, परंतु त्या रक्तामध्ये माझ्या मतदारसंघात काही असे सापडले का त्यांना HIV बाधित रक्त दिल्या गेल्यामुळं त्या डायलिसिस करताना त्यांना अडचण निर्माण झाली आहे. तर त्याची सुद्धा कठोर चौकशी करून कारवाई होणं अध्यक्ष महोदय यामध्ये गरजेचं आहे.